आणि आता बघूयात काही मोठ्या राजकीय बातम्या। आम्ही सोबत आहोत आणि महाविकास आघाडी किती स्ट्रॉंग हे दाखवण्यासाठी हा स्टंट संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सदोष मतदार याद्यांवरती निवडणुका घेण्यास आमचाही आक्षेप, मतदार याद्या दुरुस्त करण्यास आमची हरकत नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं हे वक्तव्य। निवडणुकीवेळी बोगस मतदान किंवा बोगस याद्या सापडल्या तर संबंधित बूथवरचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडणार, ठाकरे गटाच्या शरद कोळींचा निवडणूक आयोगाला हा इशारा। उद्धव ठाकरे नोटीसला योग्य उत्तर देतील, विनायक राऊतांची प्रतिक्रिया। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी उद्धव ठाकरेंना आलेल्या नोटीशीवर ही प्रतिक्रिया। अजित पवारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार, फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर निर्णय। मुरलीधर मोहोळ यांनी विरोधात अर्ज केला दाखल। सारखं फुकट कशाला हवं, कर्जमाफीच्या मागणीवरती अजित पवारांचं वादग्रस्त विधान। अजितदादांच्या वक्तव्यांचा शेतकरी चुनचुन के बदला घेणार, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। शेतकरी कर्जमाफीला अजित पवार यांचं समर्थन, मात्र कर्जमाफी करताना निकष ठरायला हवे, बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्या अपत्य लपवणाऱ्याला चाप बसणार, कायद्याचं उल्लंघन होत असल्यानं राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या या सूचना। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांकडून जरांगे यांच्याकडून कुटुंबियांचं सांत्वन, तर प्रकरणी एसआयटी गठीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी सोबत फोनवरून चर्चा।